हिंगोली शहरात आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मात्र मॉकलच्या वेळेस हिंगोली शहरातील रिसाला बाजारातील गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी या वार्ड क्रमांक 2 मधील जे आहे ते मशीन काही काळ बंद होती। मशीन काही काळ बंद असल्याने जे आहे ते आपण बघतो की या ठिकाणी मतदारांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे। सकाळची वेळ आहे, जे ते मतदार जे आहे ते आपापल्या कामामध्ये जाण्यासाठी वेगवान असतात। मात्र कुठेतरी मशीन काही काळ बंद असल्याने या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारे या सर्व मतदारांचे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे। मशीनचं जे आहे ते बटन प्रेस होत नव्हतं आणि त्यामुळे ती मशीन जे आहे ते चेंज करण्यात आल्याचं आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र ज्या वेळेस ही मशीन चेंज झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा आता यात वार्डामध्ये जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरळीत सुरुवात झालेली आहे। कुणाचाही आक्षेप नसल्याचंही संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि आता सकाळपासूनच जवळपास जे आहे ते मतदानाला सुरुवात झालेली आहे 7:30 पासून। मात्र याच गणेशवाडी भागातील जे आहे ते या शाळेतील वार्ड क्रमांक 2 मधली मशीन जी आहे ते काही काळ बंद पडली होती आणि त्यामुळे कुठेतरी मतदाराला जे आहे ते विलंब झाला आणि मतदारांचे जे आहे ते आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।